कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूड ही भावना देव, दानव आणि मनुष्याला वेगवेगळं करते। सुराची भावना मनाला स्पर्शूच देत नाही तो देव। सुराच्या भावनेने आजीवन पेटत राहतो तो मनुष्य, आणि सुराच्या भावनेनं कुठल्याही पातळीला जाऊ शकतो तो दानव। सुरासाठी लागतं खवळतं रक्त आणि विघातक दृष्टिकोन। हे अंजन मनुष्याच्या पोटी जन्माला आलेल्या कंपनाला हाच विघातक दृष्टिकोन प्रदान करेल। मनुष्याला लाभलं तर अद्भुत दृष्टी, देवांना लाभलं तर दिव्य दृष्टी, आणि दानवांना लाभलं तर संहार। संहार देणारं हे अंजन हेच माझं पहिलं अस्त्र असेल। अतीव शक्तिशाली परस्य शरीरं वशीकृत्यं च महजाल क्षिपणं शतग्रीव आगत शतग्रीव आगत शतग्रीव 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 आगत कार्यकर, मी तुम्हाला कलकत्त्याच्या फ्लाईटची तिकीट काढायला सांगितली होती, 2 काढलीत? तुम्ही मला मेल पाठवलं? नाही, मी बघितलं नाही, बघतो। बरं, रिटर्न तिकीट काढलंय ना? ठीक आहे, जमल्यास मला हार्ड कॉपी पाठवून द्या। अशी गरज नाहीये, पण आठवण आहे। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुम्ही कलकत्त्याला जाताय का? हो। कशासाठी? त्या मैथिली सेन गुप्ता ना, त्या सोडायला। काय गरज आहे? मला सकाळी सकाळी तुझ्याशी वाद घालायचा नाहीये, माझं ठरलंय, मी आज त्यांना सोडून येणार आहे। पण शेखर, आपलं बोलणं झालं होतं ना, आणि त्यांना बरं वाटलं की ते जातील इथून। तुम्ही हे असं ठरवून कसं मोकळं झालात? मला वाटलं ते मी केलं। बाबा, प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं तसं नाही होणार। हे बघा, हे अद्वैत, मला काही ऐकायचं नाहीये बाबा। तब्येत बरी नाहीये त्यांची आणि तुम्ही त्यांना ट्रॅव्हल करायला सांगता। थोडी तरी माणुसकी ठेवा। माणुसकी दाखवली ना म्हणून ती बाई अजून या घरात आहे, तर कधीच हाकलून दिलीस तिला? बाबा, नीट बोला प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।